नागवे कोळिंद्रे गावाच्या समस्याकडे दुर्लक्ष, चौकशीची दोघांकडून निवेदनाद्वारे मागणी. चंदगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नागवे कोळिंद्रेच्या दुर्लक्षित कारभाराला ग्रामस्थ त्रस्त झालं असल्याने दोघा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या गलथनपणाचा पाढा व तक्रारी गट विकास अधिकारी चंदगड यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केले आहे. निवेदन देणारे संदीप विठ्ठल गावडे व साधना धोंडीबा भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नागवे कोळिंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीला एकूण 9 सदस्य आहेत. पैकी 2 सदस्य नोकरीनिमित्ताने परगावी असतात, तर विद्यमान सरपंच हे स्थानिक नाहीत, ते पण परगावी असतात. त्यामुळे गावाचा कारभार व्यवस्थित होत नाही. गटर सफाई, लाईट व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन तसेच शाळा व अंगणवाडीच्या समोर समस्या दिसत आहेत. गटर सफाई होत नसल्याने ती मुजून जात आहेत, पण पाणी निचरा होत नसल्याने रस्त्यावर पाणी येत आहे. अशा सर्व समस्यामुळे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत. मासिक मीटिंग होत नाही, सरपंच मनमानी करत आहेत. त्यामुळे नागवे कोळिंद्रे खळणेकरवाडी या गावाचा विकास थांबला आहे. तरी गट विकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सखोल माहिती व चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन चंदगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदनात दिलं आहे. निवेदनाची एक प्रत आमदार शिवाजी पाटील यांनाही दिली आहे. वंदूरची स्मशानभूमी बनली ओपन बार, कागल पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष. दारूच्या रिकाम्या पडलेल्या बाटल्या, सिगारेट, थोडके, गुटख्यांची पाकिट आणि नशात चढल्यावर याच ठिकाणी काचेच्या फोडल्या जाणाऱ्या बाटल्या, यामुळे वंदूर तालुका कागल येथील स्मशानभूमी म्हणजे ओपन बार झाला आहे. गावात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या नंदादीप शेतवाडीत गावाची स्मशानभूमी आहे. सायंकाळी 6 नंतर या स्मशानभूमीकडे जास्त कोणी तसं फिरकत नाही. याचाच फायदा घेऊन मद्यपींना घेतला आहे. ग्रामपंचायतीने बसवलेल्या सौर ऊर्जेच्या दिव्याखाली ओपन बार थाटतात. स्मशानात अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांसाठी गावातीलच काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. बसण्यासाठी बाकड्यांची बैठक व्यवस्था आहे. मात्र मद्यपी याचा दुरुपयोग करत आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या तरुणांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कागल ते शेंडूर या मार्गावर कागल पोलिसांनी गस्त वाढवावी आणि अशा प्रकाराला आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शिवराज महाविद्यालयात 36वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं 12, 13 व 14 डिसेंबर रोजी आयोजन. शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे यांच्या 81व्या वाढदिवसाचं वर्षाचं औचित्य साधून शिवराज विद्यासंकुल गडिंग्लज आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 12, 13 व 14 डिसेंबर 2025 रोजी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ग्रंथदिंडी, 13 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात साहित्य संमेलनाचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होत आहे. ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक अविनाश सप्रे व स्वागताध्यक्ष किसनराव कुराडे यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुनील कुमार लवटे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. यावेळी योगिता विलासमाळी यांच्या स्मरणार्थ अनुबंध प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. दुपारच्या सत्रात प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे यांची प्रकट मुलाखत महाराष्ट्र दिनमान चे संपादक विजय चोरमारे आणि ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी हे घेणार आहेत. दुपारी 3 ते 5:30 वाजेपर्यंत रफिक सूरज यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात किरण भावसार, सचिन शिंदे, विलास गावडे, धनाजी घोरपडे, धर्मवीर पाटील, सुभाष कोरे, गोपाळ गावडे, शिवाजी शिंदे, अशोक अलगुंडी, निलेश शेळके, महेश कराडकर, अभिजित पाटील, मधुकर जांभळे, उर्मिला शहा, संजय कांबळे, अनिल कलकुटकी, संभाजी जगताप, निर्मला शेवाळे, मायकल डिसुजा आदी कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी 5:30 नंतर कवितेचं जेव्हा गाणं होतं सादरीकरण अरुण म्हात्रे, मुंबई. रविवारी 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता लेखक कृष्णांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या काळात लेखकांच्या पुढील आव्हाने या विषयावरील परिसंवाद प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील, संपत देसाई, राजा माळगी, बाळासाहेब पाटील हे सहभागी होणार आहेत. त्यानंतर 11:30 वाजता डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांच्या अध्यक्षतेखाली लेखक विद्यार्थी संवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मनोहर भोसले, दयासागर बन्ने यांचा सहभाग आहे. दुपारी ठीक 2 वाजता संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रणांचं कवी संमेलन होणार असून यामध्ये सुरेश शिंदे, हनुमंत चांदगुडे, भरत दौडकर, आबा पाटील, रमजान मुल्ला आदी सहभागी होणार आहेत.
सायंकाळी 4 वाजता कथाकार आप्पासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार असून या कथाकथन सत्रामध्ये हिम्मत पाटील, जयवंत आवटे आणि सुभाष खोत हे सहभागी होणार आहेत। या साहित्य संमेलनात सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर S.M. कदम, समन्वयक डॉक्टर अशोक मोरमारे व द.म.सा. सभा कोल्हापूरचे स्थानिक संयोजक विलास माळे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। कळणे तर ओंकार हत्तीच्या हल्ल्यात बैलांचा मृत्यू, 2 जनावरे वेळी सोडल्याने वाचली, रात्रभर शेतात हत्ती वावर। गोवा येथून बुधवारी सायंकाळी फोंडेमधून कळणे मायनिंग ते कळणे गावात दाखल झालेल्या जंगली ओंकार हत्तीने बुधवारी रात्री उशिरा येथील शेतकरी शाहीर इस्माईल खान यांनी आपल्या शेतात बांधलेल्या पाळीव जनावरांच्या दिशेने वाटचाल करत हल्ला चढवला। हत्ती ओंकार चाल करत आहे हे लक्षात येताच वन कर्मचारी यांनी 2 जनावरे दावी सोडली, पण बैल मारायला येऊ लागला, शिवाय हातात कोयता नाही, त्यामुळे दावे कापता आलं नाही। त्यामुळे ओंकार हत्तीने बैलावर हल्ला चढवून त्याचे मोडून जायबंद केली। गंभीर जखमी बैलाचे गुरुवारी तडफडून मृत्यू झाला। हल्ला झाल्यावर हत्ती या ठिकाणी केळी झाडांचं नुकसान करत होता। घटनेची माहिती वन अधिकारी यांना दिली, त्यांनी भेट दिली व पंचनामा केला। सावंतवाडी तालुक्यात एक म्हैस ठार झाली होती, तर ओंकार हत्तीच्या हल्ल्यात बैल मृत्यू होणे दुसरी घटना आहे। यामुळे शेतकरी बांधवात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ओंकार हत्ती भिकेकोनाळ दिशेने रवाना झाला। गेल्या 2.25 महिन्यात सावंतवाडी गोवा असा प्रवास करणारा ओंकार हत्ती बुधवारी सायंकाळी दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला। कळणे देऊळवाडी या भागात रात्री स्थिरावला होता। त्या अगोदर रात्री शाहीर खान यांच्या शेतात हत्ती रात्री दाखल झाला, याने केळी झाडाचं नुकसान केलं। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळाव्यापैकी एक आहे। तो दर 12 वर्षांनी एकदा राज्यातील नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीच्या काठावर भरतो। अमृत मंथनाच्या आख्यायिकेत येणारा हा कुंभमेळा श्रद्धा, पवित्रता आणि नवनिर्माणाच्या शाश्वत चक्राचं प्रतीक आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर नाशिकची समृद्ध संस्कृती, मंदिरे आणि घाटांचा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रतिबिंब या कुंभमेळ्यात दिसतं। नाशिकमधील रामायण स्थळांची भव्यता, नाशिकचे घाट, त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी नदीचा शाश्वत प्रवाह दोन्ही शहरांना एकत्र जोडतो। कुंभमेळा एक चैतन्यशील आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आध्यात्मिक उत्सव म्हणून वाढत असताना 21व्या शतकाच्या आकांक्षा प्रतिबिंबात दिसतो। देशाच्या परंपरेत रुजलेली एक ताजी आणि गतिमान दृश्य ओळख निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश आहे। नवीन बोधचिन्हाची ओळख भूतकाळातील आवृत्त्यांच्या वारशावर आधारित असेल। भक्ती आणि एकतेची कालातीत भावना अशा स्वरूपात साकार करणारी पाहिजे। आधुनिक, संदर्भात्मक आणि भारत आणि जगभरातील विविध प्रेक्षकासाठी दृश्यदृष्ट्या आकर्षक असं बोधचिन्ह असावं। एवढंच नव्हे तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वराच्या संस्कृती, वारसा, स्थापत्य, विधी आणि नैसर्गिक सौंदर्यातून सहभागींना प्रेरणा मिळू शकेल। बोधचिन्ह संस्मरणीय असावं। हे सर्व व्यासपीठावर श्रद्धा, उत्सव आणि कालातीत परंपरा व्यक्त करेल। ही रचना कुंभमेळा 2027 साठी एक वेगळी दृश्य ओळख म्हणून काम करेल। नाशिक त्र्यंबकेश्वराच्या आध्यात्मिक सारांचं आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतीक हे बोधचिन्ह असावं। बोधचिन्हासाठी कमाल आकार 5 MB असावा। स्पर्धेत दिलेल्या लेआउटनुसार बोधचिन्हाची डिझाईन A1 आकाराच्या पोस्टरवर असावं। बोधचिन्हाची रंगीत कृष्णधवल प्रतिमा आणि बोधचिन्हाबाबत माहिती देणारी 150 शब्दांची टिप्पणी असावी। स्वाक्षरी केलेल्या आणि स्कॅन केलेल्या अटी आणि शर्तीच्या कमाल आकार 1 MB फाईल, संकल्पना, टीप, पोस्टर, प्रतिमा, फाईल नावासह अर्जदाराची ओळख स्थापित करण्यासाठी नाव, संस्थेचं नाव आणि कोणतेही संदर्भ यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती नसावी। या निकषांचं पालन न करणाऱ्या नोंदी अपात्र ठरवल्या जातील। सहभागींनी वर नमूद केल्याप्रमाणे 2 स्वतंत्र फाईल्स तयार कराव्यात। योग्यरित्या स्वाक्षरी केलेले घोषणापत्र नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरवली जाईल। ही स्पर्धा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खुली आहे। डिझाईन, आर्किटेक्चर आणि कला क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात। ही स्पर्धा व्यावसायिक डिझायनर्स, कलाकार, ब्रँड डिझायनर्स आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडू शकणारी सर्वांसाठी खुली आहे। प्रत्येक सहभागीला फक्त एक प्रवेशिका पाठवण्याची परवानगी राहील।
सहभागी स्पर्धकांचं वय किमान 12 वर्ष असावं. एखाद्या गटाने प्रवेशिका दिली असेल तर एका व्यक्तीला संघाचा प्रमुख आणि प्रवेशिका म्हणून मानलंच पाहिजे. बोधचिन्हाची दृश्य ओळख वैशिष्ट्य ओळख घटकासह प्रदर्शित केलेली पाहिजे. रंगाचा पॅलेट दृश्य आकृतिबंध, टाइपफेस दृश्य अँकर आणि त्यांचा अनुप्रयोग जसं की सायनेज, ब्रँडिंग, स्ट्रीट फर्निचर, प्रवेशपास, स्टेशनरी, झेंडे, व्यापारी माल इत्यादीवर दाखवलं पाहिजे. या स्पर्धेसाठी सहभागी होऊ इच्छिणा नागरिकांनी अधिक माहितीसाठी www.mygovernment.in किंवा natpolo.com competition@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असं आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी केलं आहे.